रिप्रोडक्टिव्ह आपण रिप्रोडक्टिव्ह ह्याच्यामध्ये योगा एक्सरसाइज त्याच्यामध्ये बघणार होतो. म्हणजे आपण काल अडॉलसंट पिरियड मधले बघितले होते आणि हो मॅडम. नंतर बघितले होते की लहान मुलांसाठी म्हणजे मुलींसाठी जे असतात त्याच्यामध्ये बघितले होते. तर आपण प्रेग्नन्सीसाठी म्हणजे प्री प्रेग्नन्सी म्हणजे जे आपण आफ्टर मॅरेज लगेच प्रेग्नन्सीचा चान्स घेत नाही, तर त्याच्या वेळेस पण कसं की आपले मसल्स तयार करण्यासाठी की बॅक मसल्स म्हणा किंवा आपले ॲब्डोमिनल मसल्स तयार करण्यासाठी पण आपण काय करत असतो, योगाचा एक फायदा घेत असतो किंवा मदत घेत असतो. तर त्याच्यामध्ये आता इथं एक नवीन जीव उत्पन्न होणार असतो. म्हणजे हे कॉस्मिक कॉन्शियसनेसचं एक असं हे म्हणू शकतो की पेरेंट्स किंवा सोसायटीच्या आधी किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी आपलं हेल्थ पॉझिटिव्ह राहावी किंवा आपलं अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश एकदम व्यवस्थित राहावा. कारण प्रेग्नन्सी घ्यायच्या आधी कुणी पण हेल्दी पाहिजे, तरच प्रेग्नन्सी कन्सिव्ह करायला किंवा प्रेग्नन्सी कंटिन्यू करायला शक्य होतं. नाहीतर मग मिसकॅरेज वगैरे बाकीचे प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे आणि प्रेग्नन्सी कसं की 9 मंथचा पिरियड आहे. आणि एक 2 म्हणजे एम्ब्रियो तयार होतो किंवा फिटस तयार होतं जेवमध्ये तर किंवा आपल्या युटरसमध्ये. ते एक म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा जीवाचा एक म्हणजे नवीनच जन्म असतो तो स्त्रीचा. तर ते आता हे जे काही नवीन आहे त्याचं तर ते 3 ट्रायमेस्टरमध्ये प्रेग्नन्सीचा भाग डिवाइड असतो. म्हणजे साधारणतः फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. तर ह्याच्यामध्ये आता त्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत की इथं साधारणतः 8 आठवड्यापर्यंतचा जो पिरियड आहे तो आपण फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणू शकतो किंवा 1 to 14 आता 8 वीक्स पर्यंत जो आहे म्हणजे 8 वीक्स पर्यंत फिटस त्याच्यामध्ये वाढतं. मग 1 to 14 वीक्सचा जो पिरियड आहे त्याला आपण फर्स्ट ट्रायमेस्टरचा पिरियड असतो. बेबी ह्याच्यामध्ये साधारणतः 8 आठवड्यांचं असं होतं. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं दिसतं की म्हणजे हे 40% म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की आपलं रेस्पिरेशन वाढतं. म्हणजे जेव्हा बेबी फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये असतं तेव्हा आपलं ब्रीथलेस म्हणजे थोडासा श्वासाचा रेट वाढतो. आपल्याला उचमळायला होतं किंवा आपल्याला छातीला किंवा आपल्या स्तनाग्रांना काय होतं थोड्याशा टेंडरनेस किंवा असं वेदना असं व्हायला लागल्यासारख्या होतात किंवा एक प्रकारचं टिंगलिंग सेन्सेशन असतं. थकवा जाणवायला लागतो. आपले स्तनाग्र टेंडर किंवा सॉलन होतात. नंतर डिस्पेप्सिया कधी कधी काय काय होतं की पित्त झाल्यासारखं किंवा काही नवीन काही काही फूड काही काही डोहाळे लागणे म्हणतो आपण की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होणे. नंतर आपले मूड स्विंग होतात. कधी कधी काही काहींना फर्स्ट ट्रायमेस्टर पासूनच मलावष्टंभाचा त्रास व्हायला लागतो. फ्रिक्वेन्सी ऑफ द युरिन वाढते, डोकं दुखायला लागतं, कधी कधी छातीच्या ठिकाणी जळजळ व्हायला लागतं आणि वेट गेन व्हायला लागतो. काय कायना उलट्या होऊन वेट लॉस पण होऊ शकतो, पण वेट गेन शक्यतो होत असतं. म्हणजे हे फर्स्ट ट्रायमेस्टर मधले प्रॉब्लेम आहे. सेकंड ट्रायमेस्टर साधारणतः 15 वीक्स टू 28 वीक्स म्हणतो आणि युटरसचा साईज काय होतो साधारणतः 20 टाइम्स नॉर्मल साईज पेक्षा वाढतो. मग इथं काय करते, इथं स्त्री वजन गेन करायला लागते. आता इथं थोडासा मॉर्निंग सिकनेस कमी होतो, परंतु बॅक पेन किंवा ॲब्डॉमिनच्या म्हणजे पोटाच्या ग्रॉइन रिजन मध्ये म्हणजे आपलं जे आहे पेल्विसच्या साईडचा भाग किंवा थायच्या साईडचा भाग तिथं पेन व्हायला लागते. पोटावरती स्ट्रेच मार्क्स यायला लागतात. कधी कधी छातीवरती, मांड्यांवरती, बटक्सवरती पण स्ट्रेच मार्क्स यायला लागतात कारण स्किन स्ट्रेच होते किंवा फॅट वाढायला लागतं, मग त्याच्यामुळे स्ट्रेच मार्क्स यायला लागतात. निपलच्या भोवतीची किंवा आपल्या साधारणतः आपले जे ब्रेस्ट आहेत त्याच्या भोवतीचे जे निपल आहेत ते ब्लॅकिश व्हायला लागतात. मग पोटापासून बेंबीपासून ते खाली प्युबिक पर्यंत एक हेअरलाईन डेव्हलप व्हायला लागते. कधी कधी फोरहेड वरती, अप्पर लिप वरती कधी कधी ब्लॅक पॅचेस पण येऊ शकतात. कधी कधी हाताला टिंगलिंग नमनेस जाणवतो. इचिंग होतं कधी कधी. स्वेलिंग येतं पायावरती, तळपायावरती किंवा घोट्यांवरती. तर हे सेकंड ट्रायमेस्टर मध्ये साधारणतः येणारे प्रॉब्लेम आहेत. थर्ड ट्रायमेस्टर कधी असतो तर 29 वीक टू 40 वीक्स मध्ये असतो. इथं काय होतं की मोस्ट ऑफ द वेट काय होतं की हा महिन्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये वाढतं 6 ते 9 महिन्यामध्ये. आणि इथं फिजिकल चेंजेस तर होतातच त्याच्याबरोबर की
शॉर्टनेस, आता इतकं पोट वाढलेलं असतं 9 मंथ बेबी होताना की 7 to 9 मंथ मध्ये, तर वेट गेन व्हायला लागतं बेबीचं पण. मग आपापच डायफ्रॅम वरती प्रेशर यायला लागतं, मग आपला ब्रीथ काय होतो एकदम शॉर्ट झाल्यासारखा किंवा छोटे छोटे श्वास घ्यायला लागतो. जळजळ व्हायला लागते, पायावरती फेसवरती सूज येते. झोपायला त्रास व्हायला लागतो, म्हणजे झोपता येत नाही पूर्ण पाठीवर, तर हळुवारपणे एका अंगावरती घेऊन पायाखाली उशी घेऊन झोपायला लागतं. लोअर बॅक एक व्हायला लागतो. युरिनची फ्रिक्वेन्सी वाढते, कधी कधी कॉन्स्टिपेशन होतं, कधी कधी लूज मोशन्स पण होऊ शकतात. असं बऱ्यापैकी गोष्टी ह्या थर्ड ट्रायमेस्टर होतात. नंतर ह्या झाल्या फिजिकल चेंजेस मध्ये. आता ह्याच्यामध्ये काय होतं की आपोआपच मानसिक आणि भावनिक पण बऱ्याच फरक पडतात. म्हणजे जर तुमचा पॉझिटिव्ह व्ह्यू नसेल, तुम्ही जर सारखे स्ट्रेस घ्यायला लागला, तर प्रेग्नन्सी मधले आउटकम किंवा प्रेग्नन्सी व्यवस्थित कंटिन्यू करणे अवघड होतं. म्हणजे ते लहान बाळ पण त्याच्यामुळे काय होतं, अफेक्टेड होतं. मग कधी कधी याच्यामध्ये प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन होतं, म्हणजे PIH म्हणतो आपण, किंवा आपल्याला सायकोसोमॅटिक स्ट्रेस येतो कधी कधी, की कसं मॅनेज करणार आपण, किंवा ह्या सगळ्या गोष्टींना आपण कोप अप नाही होऊ शकत कधी कधी. आणि कधी कधी काय होतं की जो हायपोथॅलॅमस पिट्युटरी ऍड्रिनल ऍक्सिस असतो, म्हणजे आपल्या हायपोथॅलॅमस मध्ये सगळा भावनिक ह्याचं हे असतं, अधिष्ठान असतं. आणि त्या भावनांचा पिच्युटरी ग्लँड वरती काय होतो की परिणाम होतो. म्हणजे पिच्युटरी ग्लँड जेव्हा काम करते, ती ऍड्रिनलला पण काम करायला लावते. म्हणजे जर तुम्हाला टेन्शन असेल, स्ट्रेस असेल, तर स्टिरॉइड डेव्हलप होतात, कॉर्टिसॉल त्या ऍड्रिनल ग्लँड मधनं सिक्रेट होतात. मग त्याच्यामुळे तुमच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढणे, हृदयाची धडधड वाढणे, रक्तप्रवाह वाढणे, सगळ्या शरीरामध्ये शुगर वाढणे, शुगरचे स्पाइक येणे, किंवा तुम्हाला म्हणजे एखाद्या संकटाला तोंड देण्यासाठी जे काही लागणार आहे ते सगळं ते कॉर्टिसॉल निर्माण करतं. आणि हे जर कॉर्टिसॉल थोड्या वेळासाठी निर्माण झालं किंवा थोड्या भीतीसाठी निर्माण केलं, पण कंटिन्युअस जर ही क्रॉनिक स्ट्रेसची अवस्था राहिली, तर बरेच आजार काय होऊ शकतात, निर्माण होऊ शकतात. मग आता हे काय करतं, हा स्ट्रेसमुळे काय होतं, ह्या युटेराईन सर्क्युलेशन जे आहे, आपली जी गर्भाशयाची पिशवी आहे, त्याला जो होणारा रक्तप्रवाह आहे, तो अफेक्ट होतो, तो कमी होतो कधी कधी. आणि मग काय होतं की तो स्ट्रेसमुळं किंवा ॲबॉर्शन होऊ शकतं स्त्रीचं घाबरून, किंवा मेडिकल कॉम्प्लिकेशन येऊ शकतात प्रेग्नन्सीमध्ये, हायपरटेन्शन होऊ शकतं, डायबिटीस होऊ शकतो. कंटिन्युअस जर सायकोलॉजिकल स्ट्रेस मेंटेन झाला, तर कधी कधी बेबी जे जन्माला येणार आहे ते पण फार काही चांगल्या व्यक्तिमत्वाचं किंवा चांगल्या बुद्धीचं जन्माला येत नाही. तर हा जो काही पिच्युटरी हायपोथॅलॅमस पिच्युटरी ॲड्रिनल ॲक्सिस, तो खूप काही महत्वाचा असतो ह्याच्यामध्ये. आणि हा जो मॅटर्नल स्ट्रेस आहे किंवा आईमध्ये असलेला स्ट्रेस आहे, तो सगळं एंडोक्राईन, म्हणजे जे हार्मोनल सगळं हे ते सगळ्यामध्ये डिस्टर्ब निर्माण करतो. रिपीटेड ॲबॉर्शन्स होणे, किंवा प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन होणे, अँझायटी होणे, किंवा इम्युन सिस्टीम मधले हे होणे, की प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणे, म्हणजे लवकरच बाळ जन्मणे, किंवा पोस्टपार्टम डिप्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायला लागतात, त्याच्यामध्ये दिसायला लागतात. तर हे सगळं होऊ नये, तर ह्याच्यामध्ये आपण काय योगाचा प्रोटोकॉल ठेवला पाहिजे. तर आता मी तुम्हाला लक्षात ठेवा की पहिला जो प्रोटोकॉल सांगणार आहे, तो 12 ते 35 वर्षाच्या स्त्रियांमध्ये. आता हे 12 ते 35 मध्ये आपण काही 12व्या वर्षी लग्न करत नाही. साधारणतः बऱ्यापैकी सगळ्यांची लोक लग्न ही डिग्री नंतर, किंवा खूप काही लोकांच्या मध्ये 18-19व्या वर्षी पण लग्न होतात, परंतु साधारणतः सगळ्या मुलींची लग्न एक डिग्री कुठली तरी बेसिक घेतल्यानंतर 23-24व्या वर्षी साधारणतः लग्न होतं. पण त्याच्यासाठी आधी हे जर हेल्दी शरीर तयार करायचं असेल, तर पहिल्यांदा 12 ते 35 वयोगटातल्या स्त्रिया कुठले कुठले व्यायाम करू शकतात. तर पहिल्यांदा रुटीन मध्ये आपण प्रार्थना घेऊ शकतो, की बाबा कुठलीही एक प्रार्थना जी आपण 1 मिनिटं म्हणू शकतो. नंतर सगळे सूक्ष्म व्यायाम, मग ते सूक्ष्म व्यायाम कसे असतात, की ते सगळे ते मायक्रो सर्क्युलेशन, म्हणजे सगळ्या जॉईंटचं सर्क्युलेशन म्हणा, तुम्हाला सगळे सूक्ष्म व्यायाम माहिती आहेत. तर हे सूक्ष्म व्यायाम साधारणतः प्रामुख्याने काय करतात, तर एक एनर्जी निर्माण करतात. त्यामुळे मसलला ट्रॉमा होत नाही, इंजुरी होत नाही, जॉईंटचं चलनवलन सुधारतं, सूक्ष्म रक्तस्राव सुधारतं. तर हे सूक्ष्म व्यायाम आपण पहिले 5 मिनिटं घेऊ शकतो. त्याच्यानंतर त्या सूक्ष्म व्यायामामध्ये आपण काय काय करू शकतो, तर पहिल्यांदा लक्षात घ्या की नेकच्या मुवमेंट, मानेच्या मुवमेंट, म्हणजे
हो. पुढे झुकणे, मागे झुकणे, उजवीकडे झुकणे, डावीकडे झुकणे. नंतर रोटेशन, नेकचे रोटेशन क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, हे 3-3 राऊंड किंवा 5-5 राऊंड आपण घेऊ शकतो. नंतर शोल्डरच्या मुवमेंट म्हणजे खांद्याच्या मुवमेंट मध्ये काय करू शकतो सूक्ष्म व्यायामामध्ये, तर खांद्याचं स्ट्रेच, गोल गोल राऊंड रोटेशन फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करू शकतो, किंवा शोल्डरला आपण काय करू शकतो स्ट्रेच करू शकतो. हे 3-3 राऊंड शोल्डर स्ट्रेचचे घेऊ शकतो आपण, शोल्डर रोटेशन आणि शोल्डर स्ट्रेचचे. त्याच्यानंतर तिसरं ट्रंक मुवमेंट मध्ये सूक्ष्म व्यायामामध्ये काय घेऊ शकतो आपण, कटिशक्ती विकासक, ते 3 राऊंड घेऊ शकतो. नंतर नी मुवमेंट मध्ये तुम्हाला माहिती आहे की गुडघ्याचं रोटेशन करणे, गुडघा गोल फिरवणे, डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीने, त्याचे 3 रोटेशन. अँकलचं काय करू शकतो, अँकल स्ट्रेच करू शकतो पुढे मागे पुढे मागे, आणि अँकलचं किंवा अँकल जॉईंटचं किंवा आपण काय म्हणू शकतो की आपल्या पायातल्या अँकल जॉईंटचं काय करू शकतो, रोटेशन करू शकतो. याचे पण 3 किंवा 5 राऊंड घेऊ शकतो. नंतर ह्याच्यानंतर आपण सूर्यनमस्कार करू शकतो, साधारणतः 3 पासून सुरुवात करून मग हळू वाढवत 5 आणि 10 किंवा 11, 18, 15 पर्यंत तुम्ही सूर्यनमस्कार साधारणतः करू शकता. त्याच्यानंतर पुढचं आपण काय करणार आहे की स्टँडिंग आसनांमध्ये काय घेणार आहे की स्टँडिंग पोश्चर मध्ये ताडासन घेऊ शकतो आपण. नंतर पुढचं आसन उत्कट कोणासन घेऊ शकतो, नंतर ऊर्ध्व हस्तोन्नासन, नंतर कटिचक्रासन आणि त्रिकोणासन, ही सगळी आपण दंडासन स्थितीमधली आसनं घेऊ शकतो. मग सिटिंग पोश्चर मध्ये बैठक अवस्थेमध्ये कुठली कुठली आसनं घेऊ शकतो, पर्वतासन, वक्रासन, उष्ट्रासन, जानुशिरासन म्हणजेच पश्चिमोत्तानासन, गोमुखासन आणि मार्जरासन, ही बैठक अवस्थेतली हे घेऊ शकतो. नंतर आपण प्रोन पोश्चर मध्ये म्हणजे काय की बाबा शयन स्थितीमधली आसनं, विपरीत शयन स्थितीमध्ये सॉरी, तर विपरीत शयन स्थितीमधली कुठली आसनं आहेत तर भुजंगासन, मकरासन, शल्भासन आणि धनुरासन. तर हे करू शकतो आपण. नंतर पूर्ण शयन स्थितीतली कुठली कुठली, पवनमुक्तासन, मत्स्यासन, सर्वांगासन किंवा विकृत करणी आणि सेतुबंधासन, ही 4 आसनं आपण घेऊ शकतो. नंतर शुद्धी क्रियामध्ये कपालघाती घेऊ शकतो आपण इथे. प्राणायामामध्ये विदाऊट कुंभक घ्यायचं, म्हणजे कुंभक जमत असेल तर कुंभकासहित करू शकता, कुंभक जमत नसेल तर विदाऊट कुंभक आपण काय करू शकतो, अनुलोम विलोम, नाडीशोधन प्राणायाम किंवा भ्रामरी प्राणायाम आणि उज्जायमी प्राणायाम. आता अनुलोम विलोमचे साधारणतः आपण काय करू शकतो की 2 राऊंड घेऊ शकतो, भ्रामरी प्राणायामाचे 5 राऊंड घेऊ शकतो किंवा 3 राऊंड घेऊ शकतो, उज्जयी प्राणायामाचे 5 राऊंड घेऊ शकतो. नंतर सगळ्यात शेवटी आपण काय घेणार आहोत की ध्यान आणि धारणा. धारणा ध्यान मध्ये काय करणार आहोत तर ते 2 मिनिटाचं आपण किंवा 5 मिनिटाचं धारणा, आपण एखादा आलंबन देऊन त्यांना धारणा देऊ शकतो. त्याच्यानंतर योग निद्रा, तर योग निद्रा साधारणतः आपण 4 मिनिटाची किंवा 5 मिनिटाची योग निद्रा घेऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटी काय तर एखादी प्रार्थना किंवा शांती पाठ घेऊ शकतो आपण. असं 45 मिनिटं ते 1 तासाचा हा काय आहे प्रोग्राम आहे. म्हणजे मी तुम्हाला बऱ्यापैकी आसनं कुठली करायची, म्हणजे हे गर्भ राहायच्या आधी सुद्धा किंवा गर्भ राहून झाल्यानंतर म्हणजे प्रेग्नन्सी नंतर पण तुम्ही ही आसनं करू शकता. परंतु साधारणतः 18 ते 35 वयोगटातील सगळ्या स्त्रियांना ही आसनं खास स्त्रियांसाठी महत्वाची आसनं आहेत, किंवा हा असा तुम्ही टाइम टेबल किंवा असं पूर्ण बनवू शकता. तर तुम्ही मॅडम, आसन हा ओंकार पण घेऊ शकतो ना आपण? ओंकार पण घेऊ शकतो, पण आता आपण इथे योग निद्रा घेतल्यामुळे आपण ओंकार घेतलेला नाहीये. योग हा. निद्रा किंवा ओंकार दोन्हीपैकी एक सबस्टिट्यूट करा, तर मग तुम्हाला वेळ जास्त असेल तर तुम्ही परत ओंकार पण घेऊ शकता. आणि मॅडम, प्रेग्नंट वुमन साठी ओंकार करायचं की कसं काय? त्याचे व्हायब्रेशन चांगले असतात, ओंकार करू शकता, काही अडचण नाही. ओके. ओंकारचे व्हायब्रेशन चांगले असतात. ओंकाराने काय अबॉर्शन्स नाहीत होत. ओंकाराचे व्हायब्रेशन्सनी म्हणजे ती कंपनं जरी तयार झाली तर ती कंपनं चांगली कंपनं असतात, म्हणजे ती काय इंड्यूस करत नाही त्या अबॉर्शन वगैरे. त्यामुळे तुम्ही ओंकार करू शकता. फक्त ओंकारामध्ये पण तुमचं ब्रीथ काय होतं, जसं जसं प्रेग्नन्सीचं हे वाढतील तसं तसं ओम म्हणायचा तुमचा जो ब्रिदिंग पिरियड आहे तो कमी होतो, म्हणजे तुम्हाला होल्ड करायला जास्त वेळ जमत नाही. मग तुम्हाला जसं सहज जमते तसं करणे, प्रेशराईज करून नाही करायचं.
आता ही ऍक्च्युली प्रेग्नन्सी मधली नाहीये, तर हे शरीर तयार करण्यासाठी तुम्ही 18 ते 35 मध्ये प्रेग्नन्सी असू दे नसू दे, तर तुम्ही प्रेग्नन्सी असतानाही नाही करायची, प्रेग्नन्सी नसताना करायची ही आसनं सांगितलीत मी तुम्हाला. आता खास म्हणजे ह्याच्यामध्ये अजून तुम्ही हे करू शकता की म्हणजे काय की जे पुढचं मी सांगितलं की प्रेग्नंट वुमनसाठी जो प्रोटोकॉल आहे तो मी तुम्हाला आता सांगते की काय काय करायचं प्रेग्नंट वुमनसाठी. तर आता प्रेग्नंट वुमनसाठी साधारणतः ना आपण जे काही आसनं सांगणार आहोत तर त्याच्यामध्ये कुठल्या ट्रायमेस्टर मध्ये कुठलं करायचं, कुठल्या ट्रायमेस्टर मध्ये कुठलं नाही करायचं, हे पण काय करणार आहे मी तुम्हाला इथं मेन्शन करणार आहे साधारणतः. तर आता प्रामुख्याने आपण हे कुठं हे बघितलं आपण ह्याच्यापर्यंत की 18 ते 35 वयोगट. आता प्रोटोकॉल म्हणजे प्रेग्नंट वुमनसाठी तर तोच आहे, म्हणजे पहिल्यांदा प्रार्थना, नंतर सूक्ष्म व्यायाम. सूक्ष्म व्यायामामध्ये तेच नेकचे व्यायाम, शोल्डरचे रोटेशन, शोल्डर स्ट्रेच, ट्रंक मुवमेंट मध्ये कटिशक्ती विकास क्रिया, नी मुवमेंट, अँकल मुवमेंट. नंतर आता स्टँडिंग याच्यामध्ये काय करू शकतो तुम्ही, ताडासन करू शकता. वृक्षासन तुम्ही भिंतीचा आधार घेऊन करू शकता. त्याच्यानंतर कटिचक्रासन पण तुम्हाला फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये करू शकता. वीरभद्रासन पण तुम्ही फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये करू शकता. त्याच्यानंतर दंडासन, सिटिंग पोझिशन मध्ये कुठलं आसन करू शकता तुम्ही, तर दंडासन किंवा सुखासन, नुसतं मांडी घालून बसणे. नंतर बद्ध कोणासन किंवा आपण हे म्हणू शकता की बाबा भद्रासन असं म्हणू शकता तिथं. नंतर आता शशांकासन पण तुम्ही साधारणतः फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये काही त्रास नसेल किंवा तुम्हाला पोटात दुखत नसेल किंवा प्रेग्नन्सी व्यवस्थित असेल तर करा, नाहीतर नाही केलं तरी चालेल. मार्जरासन करू शकता. मलासन 9व्या महिन्यापर्यंत तुम्ही करू शकता. हे साधारणतः विपरीत करणी फक्त साधारणतः विथ सपोर्ट करू शकता भिंतीचा घेऊन, ते पण फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये. एक पाच पवन मुक्तासन पण फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये. सेकंड ट्रायमेस्टर पासून पोट वाढायला लागल्यावरती जमणार नाही. प्रोन किंवा पोटावरती प्रेशर येईल. भुजंगासन शक्यतो करायचं नाही. हे करून तर प्राणायामामध्ये नाडी संशोधन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम आणि शीतली प्राणायाम तुम्ही साधारणतः करू शकता. आणि इथं ओंकार मॅडम करून मॅडम गोमुखासन पण प्रेग्नन्सी मध्ये केलं तर चालतं ना? गोमुखासन पण चालतं केलं तर. म्हणजे बैठक 9 महिन्यापर्यंत केलं तर चालतं? 9 महिन्यापर्यंत केलं तर चालतं, काही अडचण नाही. ओके. 9व्या महिन्यापर्यंत तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. मी तुम्हाला सांगितलं म्हणजे दंडासन, सुखासन, बद्ध कोणासन फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये साधारणतः मार्जरासन, मलासन काय 9व्या मलासन फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये मार्जरासन आणि मलासन अवॉइड करायचं सांगितले त्यांनी इथे. मार्जरासन आणि मलासन नंतर फर्स्ट ट्रायमेस्टरला एकदा गर्भ व्यवस्थित इम्पोज झाल्यानंतर सेकंड ट्रायमेस्टर पासून मार्जरासन मलासन करा म्हणून सांगितलंय. नंतर गोमुखासन सांगितलंय. उत्तम एक्सटेंडेड फ्रॉक पोज म्हणजे उत्तम दुखासन असं सांगितलंय. मला वाटतं फ्रॉक पोज फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये अवॉइड करायचे. उत्कटासन पण तुम्ही करू शकता. आणि चक्रासन पण त्यांनी सेकंड ट्रायमेस्टर मध्ये फक्त थोडा वेळ करू शकता, म्हणजे सुलभ चक्रासन, चक्रासनामध्ये पण ते सेकंड फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये पण नाही, थर्ड ट्रायमेस्टर मध्ये पण नाही. नंतर एक पाद उत्तान पादासन मी तुम्हाला सांगितलं होतं की फर्स्ट अँड थर्ड टायमर मध्ये त्यांनी अवॉइड करायला सांगितलंय. नंतर पार्श्व कोणासन थर्ड ट्रायमेस्टर मध्ये अवॉइड करायला सांगितलंय. जठर परिवर्तनासन म्हणजे बेली ट्विस्ट पोज फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये अवॉइड करायला सांगितलंय. शवासन आणि बलासन म्हणजे साईड लाईन पोश्चर जे आहे त्याला बलासन म्हणतो आपण. एका अंगावर जे झोपतो ना ते सांगितलंय बलासन. आणि शवासन म्हणजे आपलं शवासन नेहमीचं. मकरासन अवॉइड करायला सांगितलंय. ब्रिदिंग प्रॅक्टिस मध्ये ॲबडॉमिनल सेक्शनल ब्रिदिंग करायचंय. ॲबडॉमिनल ब्रिदिंग, थोरॅसिक ब्रिदिंग, क्लॅव्हिक्युलर ब्रिदिंग याचे 3 राऊंड करू शकता. प्राणायामामध्ये नाडी शोधन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, शीतली शीतकारी प्राणायाम आणि उज्जयी प्राणायाम करू शकता. ध्यानामध्ये तुम्ही ओमचं मेडिटेशन करू शकता. ब्रीथ अवेअरनेस मेडिटेशन करू शकता. ओंकार चॅन्टिंग, अकार मकार आणि ओंकार तिघांचं ओंकार चॅन्टिंग करू शकता. आणि शांती पाठ करू शकता. हे साधारणतः ह्याच्यामध्ये सांगितलंय.
आता तुम्ही जे लॅक्टेटिंग वुमन आहेत, मदर म्हणजे प्रेग्नन्सी झाली, डिलेव्हरी झाली तुमची, आणि त्याच्यानंतर मग लॅक्टेटिंग वुमनसाठी जे व्यायाम आहेत ते पहिले सूक्ष्म व्यायाम तर सगळ्यांच्या मध्ये सेम आहे. स्टँडिंग पोझिशन मध्ये ताडासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये सगळेच बऱ्यापैकी पहिले व्यायाम तुम्ही करू शकता जे 18 ते 35 मध्ये सांगितलेत ते. त्याच्यानंतर तुम्ही त्रिकोणासन करू शकता. सिटिंग पोश्चर मध्ये भद्रासन, मार्जरासन, पर्वतासन, अर्ध उष्ट्रासन, शशांकासन करू शकता. फुल उष्ट्रासन पण तुम्हाला जमायला लागलं की हळूहळू तुम्ही करू शकता. म्हणजे पोटाचे जे स्नायू हे पडलेले आहेत, लुळे पडलेत किंवा युटरसचा टोन परत येण्यासाठी, तुमचे ब्रेस्ट पण लूज पडलेले असतात, तर ब्रेस्टचा टोन रिटर्न येण्यासाठी, युटेरस परत पूर्ववत होण्यासाठी, तुमचं पोटाचे जे काही स्ट्रेचिंग झाले त्याच्यामुळे मसल्स लूज पडलेले आहेत, किंवा डिलेव्हरी नंतर पण काय होतं की कधी कधी आपल्याला टाके पडलेले असतात खाली पेरिनियमचं, तर मूलबंध जर व्यवस्थित बांधला तर वजानाचा टोन परत नॉर्मल होण्यासाठी, किंवा आपल्या ह्याचा मूलबंध आसनामुळे कधी कधी प्रेग्नन्सीमध्ये ॲनल फिशर, ॲनल पाईल्स डेव्हलप होतात प्रेशर येऊन सर्क्युलेशनला, तर तिथं ते कमी होण्यासाठी सुद्धा मूलबंध आसन, उड्डीयान बंध, जालंधर बंध या तिघांचाही खूप चांगला उपयोग होतो. सेतू प्रोन पोझिशन मध्ये म्हणजे सेतुबंधासन करू शकतो आपण, सरळ भुजंगासन, अर्धशलभासन, मकरासन पण आता आपण चालू करू शकतो. सुपाईन पोश्चर मध्ये किंवा शयन स्थितीमध्ये द्विपाद पवनमुक्तासन, सेतुबंधासन पण करू शकतो इथं आपण. आणि अजून काय करू शकतो तर विपरीत करणी करू शकतो, सर्वांगासन करू शकतो, हळूहळू चालू करू शकतो. तर लॅक्टेटिंग मदरमध्ये आता इथं लक्षात घ्या तुम्ही की साधारणतः हे जे काही आपण बघितलंय, तर हा साधारणतः प्रवास जो आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये काय असतं की बऱ्यापैकी फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टरनुसार काय होतात की आजार होतात. तर शक्यतो भद्रासन, मला वाटतं बटरफ्लाय जी पोज आहे, आणि मलासन ही बऱ्यापैकी साधारणतः आपण बऱ्याच वेळ म्हणजे सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टर मध्ये मलासन करू शकतो. बटरफ्लाय पोज तर फर्स्ट महिन्यापासून थर्ड महिन्यापर्यंत आपण काय करू शकतो, करू शकतो. त्याच्यानंतर साधारणतः आपण पुढं ओंकार जाप पण आपण 3 महिन्यामध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर पासून साधारणतः लास्ट ट्रायमेस्टर पर्यंत करू शकतो. मग आता ह्या पहिल्यांदा हे योगा ह्याच्यामध्ये ऍक्च्युली फिजिओलॉजी काय की योगा ह्यामध्ये काय मदत करतं, तर मी तुम्हाला सांगितलं तसं आता मी जे काही तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये प्रॉब्लेम सांगितले की बाबा उचमळणे किंवा ऍसिडिटी कमी होणे किंवा ऍसिडिटी वाढणे किंवा नॉझिया निर्माण होणे, तर ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही साधारणतः तुमचा हा जो पिट्युटरी गोनॅडल ऍक्सिस नीट राहिला किंवा हार्मोनचं सिक्रेशन्स नीट व्हायला लागले, तुम्ही तुमचं जप म्हणा किंवा प्रार्थना म्हणा किंवा ध्यान म्हणा किंवा मेडिटेशन म्हणा, ह्याच्यामुळं काय होतं साधारणतः तुम्हाला हे सगळे आजार काय होतात की कमी जाणवायला लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे गोळ्या तर घेतोच आपण, कारण याच्यामध्ये फॉलिक ऍसिड आपल्याला पहिल्या महिन्यापासून घ्यायला लागतं की बाबा नर्व प्रॉब्लेम्स नाहीत, म्हणजे मॉडर्न ट्रीटमेंट पण आहेच, आपण ती काही बंद करत नाहीये, परंतु त्याच्याबरोबर आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून योगाचा वापर आपण काय करू शकतो इथं, म्हणजे साधारणतः घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक ह्याच्यानुसार आपण काय करू शकतो साधारणतः हे घेऊ शकतो. मग आता याच्यामध्ये योगाचा आहार पण येतो, म्हणजे आहारामध्ये तर मी तुम्हाला सांगितलं की आपण हे बाहेरून फॉलिक ऍसिड या थर्ड ट्रायमेस्टर मध्ये आयर्न, कॅल्शियम घेणे, कारण सगळ्यात भारतीय महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण जास्त असतं. गर्भवती स्त्रीला साधारणतः 2500 कॅलरीज लागतात, नॉर्मल स्त्रीला 2100 कॅलरीज लागतात. मग आपल्या जेवणामध्ये साधारणतः दूध, दही, तूप, केशर, गूळ ह्याचा जास्त प्रमाणामध्ये वापर, पाणी उकळून पाहिजे निर्जंतुक केलेलं, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये तुम्ही सोन्याचा पत्रा किंवा अंगठी टाकू शकता, तर ते पाणी त्याच्यामुळं काय होईल की त्याच्यामुळं पण बुद्धीचा विकास व्हायला किंवा हे व्हायला हे होते. दुधातून साधारणतः प्रथिन किंवा कॅल्शियम मिळतात, लोण्यामधून किंवा जीवनशक्ती वाढवणार आहे, गाईचं तूप वापरू शकता, ते वात, पित्त, कफ तिन्ही दोषांचं काय करतं संतुलन करतं, प्रतिकारशक्ती वाढवतं, बुद्धी व आकलन शक्ती, स्मरणशक्ती वाढवतं. खडी साखर खाऊ शकता तुम्ही, खडी साखरेने काय होतं पित्त कमी होतं.
आयर्न साधारणतः 30 ते 60 ग्रॅम आयर्न जास्त लागतं ह्याच्यामध्ये. तर मग ह्याच्या वेळेस तुम्ही खजूर, काळे खजूर, मनुके, नंतर डाळिंब, कडधान्य, सोयाबीन, राजमा, बीट ह्याचा जास्त प्रमाणामध्ये काय करू शकता, वापर करू शकता. फळं जास्त प्रमाणात, पालेभाज्यांचं प्रमाण वाढवणे, हम्म किंवा विटॅमिन B12च्या गोळ्या किंवा विटॅमिन म्हणजे सगळं विटॅमिन सी साठी रोज साधारणतः आपण काय करू शकतो की लिंबू वापरू शकतो, आवळा वापरू शकतो. त्याच्यानंतर कॅल्शियम साठी आपण कोवळ्या उन्हात विटॅमिन D3 साठी कोवळ्या उन्हात सकाळी बसणे. म्हणजे कारण प्रत्येक विटॅमिन सगळ्याच गोष्टींची मिनरल्सची, विटॅमिनची, प्रथिनांची गरज लागते. मग तुम्ही त्यावेळेस खारीक खोबऱ्याचे लाडू, राजगिरा शेंगदाणा तिळाचे लाडू म्हणजे आपले जे भारतीय आयुर्वेदामध्ये जे काही सांगितलंय किंवा आपल्या आया आजी आपल्याला जे काही सांगतात ते सगळं ह्याच्यामध्ये काय असतं, जास्त महत्वाचं असतं. ड्रायफ्रुट्स सगळे खाऊ शकता, सगळ्या प्रकारचे. आयोडीनची पण इथं जास्त गरज असते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला भोपळा, स्ट्रॉबेरी, सफरचंद, द्राक्षे, संत्री, मीठ, ओमेगा 3 फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात लागतात. नंतर लॅक्टोबॅसिलाई म्हणजे अर्धी वाटी दही किंवा ताक खाऊ शकता. म्हणजे पहिल्या मतात तुम्ही लक्षात घ्या, पहिल्या मनामध्ये तुम्ही दूध जास्त प्रमाणात घेऊ शकता. दुसऱ्या महिन्यामध्ये दूध आणि शतावरी कल्प घेऊ शकता. तिसऱ्या महिन्यामध्ये दूध, तूप, मध घेऊ शकता. साधारणतः मग नंतर 4थ्या महिन्यामध्ये तुम्ही लोणी आणि खडीसाखर, 5व्या महिन्यामध्ये तूप, परत 6व्या 7व्या महिन्यामध्ये शतावरी म्हणजे सकाळी उठल्या उठल्या घेण्याचं हे. 8व्या महिन्यामध्ये रवा, तांदूळ किंवा हळीवची खीर घेऊ शकता. आणि 9व्या महिन्यामध्ये साधारणतः तुम्ही काय केलं पाहिजे, आयुर्वेदानुसार योनीमध्ये तेलाचा पिचू ठेवतात. औषधांनी सिद्ध तेलाचा पिचू ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं की स्नेहन होतं प्रसूती मार्गाचं. आणि प्रसूती मार्ग जर स्नेहनाने काय होतं, मऊ होतात मसल्स तिथले किंवा तिथलं पेरिनियम म्हणा किंवा तिथलं, तर त्यामुळे ते डिलेव्हरी व्हायला काय होते आपल्याला साधारणतः चांगल्या प्रकारचं हे होतं. आता ह्याच्यामध्ये काय काय टाळायचे आहारामध्ये, की जड पदार्थ टाळावे. चीज, बिस्किट, नूडल्स, सोडा, शीतपेय, कृत्रिम रंग मिसळलेले पदार्थ, तामसी आहार, मांस, मांडी, मटण, अति तिखट, स्पायसी टाळावं. शक्यतो व्हेजिटेरियन आणि चांगला आहार असावा. समजा जर जुलाब, डायरिया वगैरे व्हायला लागले तुम्हाला, तर लिंबाचा रस, आल्याचा रस, खोकल्यामध्ये खोकला असेल तर आल्याचा रस द्यावा मध. नंतर जुलाबामध्ये सरबत वगैरे पिऊ शकता किंवा ताक पिऊ शकता. राईस, तांदळाची पेज, केळ, ऍपल, ह्या सगळं शरीरातील पाण्याचं संतुलन किंवा पोटॅशियमचं संतुलन, नारळाचं पाणी, हे तुम्ही काय करू शकता, हे हे करू शकता. नंतर हळूहळू काय होतं की 9व्या महिन्यामध्ये काय काहींना मुळव्याध किंवा बगंदराचा त्रास व्हायला लागतो. तर ते होऊ नये म्हणून काय करायचं, तर लोणी आणि खडीसाखर खाऊ शकता. नेहमी भरपूर पाणी प्यायचं, नियमित फळे आणि पालेभाज्या खायच्या. संडास आली की शक्यतो कंट्रोल न करता नेहमी म्हणजे वेग धारण करू नये, तर लगेच त्यांचं हे करावं. रोज थोडासा रेग्युलर योगासनं करावीत किंवा नियमित वॉकिंग तरी कमीत कमी चालणं करावं. गरम पाण्याने आंघोळ करावी. नंतर बाथ घ्यायचा. एक 10 मिनिटं पाठीमध्ये कोमट पाण्यामध्ये सकाळी बसू शकता एक 10 मिनिटं. फळे, पालेभाज्या किंवा ह्या पाणी भरपूर पिणे, ह्या गोष्टी आपण काय करू शकतो ह्याच्यामध्ये पाळू शकतो. योगा आणि ध्यानाचं याच्यात सर्वात जास्त महत्व आहे की बॉडी मास जो आपला BMI आहे हा साधारणतः 24 मध्ये, म्हणजे तुम्ही गर्भवती नाही म्हणून खूप खा केलाय असं पण नाही. तर व्यवस्थित हेल्दी डाएट घ्यायचं, पण अति पण आहार नाही. तर जेवढा 2500 कॅलरीज लागणार आहेत साधारणतः तेवढ्याच, कारण मग हार्मोन्सचं प्रमाण नियंत्रित राहायला मदत होते. अतिकृश पण नाही पाहिजे, अति हे पण नाही. गर्भावस्थेमध्ये जे योगासन आणि प्राणायाम सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की तर संथ आणि सावकाश हालचाली करायच्यात आपल्याला. जसं जसं आपलं पोट मोठं होतं गर्भवती स्त्रियांचं, तसं पाठीचे आणि कमरेचे स्नायू खेचले जातात. ते स्नायूंना जर आपण आधीच मजबूत केलं तर ते गर्भारपणाच्या शेवटच्या अवस्थेमध्ये तिला श्रम पडणार नाही किंवा बॅकएक कमी प्रमाणात होईल. नंतर बालकाचा जन्म झाल्यानंतर स्त्रीच्या स्नायूमध्ये किंवा खुर्च्यांमध्ये, सांध्यातील खुर्च्यांमध्ये, हाडांमध्ये सर्व ढिलं होतं.
त्यामुळे स्त्रियांना पाठदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होतो. तर आपण पहिल्यापासूनच योगासनांचा अभ्यास केला किंवा पाठदुखी, सांधेदुखी किंवा हे लूज पडलेले नंतर पण डिलिव्हरी नंतर आपण हळूहळू योगासन प्राणायाम केलं तर हे परत त्यांचा रिगेन व्हायला किंवा त्यांचा ढिलेपणा कमी व्हायला आणि त्यांचं टोन परत नियमित व्हायला काय होते आपल्याला मदत होते. योगासन प्राणायाम ध्यानाने काय होतं रक्ताभिसरण सुधारतं, श्वासोच्छवासाची क्रिया अधिक काय होते सक्षम होते, मानसिक शारीरिक आध्यात्मिक आपली ऊर्जा वाढते. कारण या प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीच्या वेळेस आपल्याला सहनशक्ती पण सगळ्यात जास्त लागते आणि ती सहनशक्ती जर तुमची शारीरिक सहनशक्ती तर आहे, मानसिक सहनशक्ती पण लागते. तर तुमचं हे सगळंच मानसिक शारीरिक आध्यात्मिक काय होतं बळ वाढवतो. दीर्घ श्वसनामुळे काय होतं फुफ्फुसांची ताकद वाढते, मनाची एकाग्रता वाढते. कारण नॉर्मल डिलिव्हरी मध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन्स येतात आणि ते कॉन्ट्रॅक्शन्स मध्ये तुम्हाला स्पेल करावं लागतं प्रेशराईज करून. तर तुमचे स्नायू जर व्यवस्थित टोन मध्ये किंवा व्यवस्थित काम करणारे असतील तर तो व्यवस्थित भाग ताकदच नसेल तर तुम्ही लवकर थकून जाणार डिलिव्हरीमध्ये. मग डिलिव्हरीचा डिले झाला तर बेबीला बाहेर यायला प्रॉब्लेम होतो. मग अशा वेळेस कधी कधी सिझेरियन सेक्शन पण आपल्याला करावं लागतं. गर्भधारणाच्या प्रमाणात काय होतं स्त्रीच्या शरीरात प्राणवायूची आवश्यकता आपल्यामध्ये 1.5 पटीनं वाढलेली असते कारण 2 जीवांचंही असतं. त्यामुळं प्राणायाम करणं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ओंकार गुंजन हा प्राणायामाचा सर्वोत्तम प्रकार आहे. म्हणजे आता ओंकार गुंजन भ्रामरी प्राणायामामधलं ओंकार गुंजन घेऊ शकता किंवा नुसतं ओंकार गुंजन असं पण घेऊ शकता. शवासन आणि निद्रा पण सगळ्यात जास्त महत्वाचे कारण गरोदर महिन्यामध्ये जर शवासन सहज करता येण्यासारखे कारण शवासन केलं तर सगळ्या स्नायूंवरचा ताण काय होतो कमी होतो, शिथिल होतात. मज्जासंस्थेवरती पण काय होतो की चांगला परिणाम होऊन त्याची कार्यक्षमता वाढते. हृदयावरील काय होतो ताण कमी होतो. पूर्ण शरीराला काय होते की एक प्रकारची छानपणे काय होते की विश्रांती मिळते. मनावरील ताण कमी होतो, मनाची स्थिरता होते, मनाची शांती होते. कधी कधी तुम्हाला जर झोप येत नसेल बॅकएकमुळं किंवा याच्यामध्ये योग निद्रेमुळं झोप नियमित होण्यास किंवा शारीरिक, भावनिक आणि मानसिक ताण कमी व्हायला योग निद्रा खूप चांगली मदत होते. तुम्ही ह्याच्यामध्ये ज्योतिध्यान किंवा त्राटक पण करू शकता. त्यामुळे काय होतं की त्राटकामुळे काय होतं की जर सेरोटीन नावाचं काय होतं की एन्झाइम तयार होतं संप्रेरक आणि ते काय करतं आपल्याला उत्साही ठेवण्याचं काम करतं. प्रार्थना एकाग्रता बिंदूचा उपयोग करून आपण प्रसूती वेदना सुसह्य करण्यासाठी प्रसूती सुलभ होण्यासाठी पण ह्याचा आपल्याला काय होतो उपयोग होतो. आता वॉकिंग करताना व्यायामामध्ये वॉकिंग हा प्रकार चांगला. तर फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये पहिल्या 3 महिन्यापर्यंत फक्त 15 मिनिटं चालावं, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये 30 मिनिटं चालावं आणि थर्ड ट्रायमेस्टर मध्ये साधारणतः 45 मिनिटं तुम्ही चालू शकता. किंवा मग नॉर्मल आपली छोटी छोटी सूक्ष्म व्यायाम तर तुम्ही तिन्ही ट्रायमेस्टर मध्ये करू शकता. जे काही सूक्ष्म व्यायाम आहेत ते सगळे फक्त जॉईंट्स आणि ह्याच्या हालचाली ते सहज करता येण्यासारखे असतात. त्यामुळे तुम्ही काय करू शकता की हे सगळे सोपं किंवा सोपे सगळे सूक्ष्म व्यायाम तर तुम्ही 9 महिन्यापर्यंत इझिली करू शकता. आता 1 ते 9 महिन्यापर्यंत साधारणतः सर्व आसनं तुम्ही कुठली कुठली करू शकता तर सुखासन करू शकता. मग दोन्ही काय करू शकता की दीर्घ श्वसन 30 सेकंद करू शकता. नंतर श्वास घेत श्वास सोडत तुम्ही दोन्ही हाताच्या डोक्यावर, दोन्ही हात मांडीवर म्हणजे तुम्ही शक्तितोत संचरण हे काय करू शकता की हात वर येणे किंवा हात सूक्ष्म व्यायाम तुम्ही सगळेच म्हणजे नेकचे म्हणा, नीचे म्हणा, अँकलचे म्हणा, सगळ्या जॉईंट्सचे, त्याच्यानंतर कमरेचे हे हळूवार हे सगळे काय होतात आपण सूक्ष्म व्यायाम सगळं करू शकतो. बटरफ्लाय पोझिशन किंवा भद्रासन तुम्ही साधारणतः 9व्या महिन्यापर्यंत करू शकता. त्याचे फायदे काय होतात की नितंब मांड्या पायातील स्नायूंची काय होते शक्ती वाढते. नितंब सांध्याच्या शरीरातील काय होते स्नायूंचं आकुंचन सहजतेने व्हायला मदत होते. त्याच्यानंतर पेरिनियम किंवा आपलं हे जे काही आहे त्याचे लवचिकता साधण्याला महत्व हे होतं. नंतर अजून हृदय चक्र उन्मीलन एक करू शकता तुम्ही. हे कसं करायचं की ह्याच्यामध्ये सुखासन किंवा वज्रासनात बसायचं, चेहऱ्यावरती हात काय करायचं नमस्ते स्थितीत कोपऱ्यापर्यंत जोडायचे आणि दंड जमिनीला समांतर ठेवायचे. श्वास घेत दोन्ही हात एकमेकास दूर नेत पाठीमागच्या बाजूला ताणायचे
आणि परत श्वास सोडत पूर्वस्थितीला आणायचे. लक्षात आलं का कसं करायचं की सुखासन किंवा वज्रासन घ्यायचं, चेहऱ्यासमोर हात नमस्ते स्थितीत कोपऱ्यापर्यंत जोडायचे आपल्याला, म्हणजे पूर्ण कोपऱ्यापर्यंत, आणि आणि दंड जमिनीला समांतर, आणि परत काय करायचंय, श्वास घेत दोन्ही हात एकमेकापासून दूर न्यायचे. असं हे काय करायचं, ह्याच्यामुळे काय होते, छातीचे स्नायूंचं आकुंचन प्रसारण क्षमता वाढते, स्नायूंची शक्ती वाढते, रक्तधातूंचं अभिसरण वाढल्याने गर्भावस्थेत स्तनात होणाऱ्या गाठी, जडपणांचा त्रास कमी होतो. स्तनात येणारं काठिण्य किंवा जडपणा गर्भावस्थेत कमी होतो. खांदे व मानूच्या स्नायूंचा व्यायाम होतो आणि प्रसूतीनंतर स्तनांना सैलपणा किंवा लूजपणा येत नाही. आता इथं पण तुम्ही काय करू शकता की आता स्तनामध्ये काय करू शकता, स्तनांची काळजी घेण्यामध्ये इथं क्रॅक निपल असतात, कधी कधी दूध वेदना होतात, तर आपल्या अंगावरच दूध आपल्या त्याला लावायचं असतं. मग स्ट्रेच मार्क येऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता की चंदनादी तेल किंवा कुंकुमादी तेल किंवा तीळ तेल ह्याचा काय करू शकता, हळुवारपणे पोटाला किंवा ह्याला मसाज करू शकता. प्रवास शक्यतो 3 महिने पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये टाळावा आणि शेवटच्या 9व्या महिन्यामध्ये टाळावा. नेहमी आपण आपलं आचरण पण चांगलं पाहिजे याच्यामध्ये. मग यम नियमामध्ये आचरण येतं की गर्भवती स्त्रीनं नेहमीच काय केलं पाहिजे, सकारात्मक विचार करायला पाहिजे, नकारात्मक विचार करू नये, कारण त्याचे पडसाद बालकावरती उमटतात. जन्मानंतर पण काय पाहिजे की बाळाची आई म्हणजे बाहेरचं जग आईच्या भावनांद्वारे बाळाशी जोडलेलं असतं, त्यामुळे आई जर आनंदी असेल तर बाळ आनंदी राहणार, आई जर कंटाळवाण असेल तर बाळ पण कंटाळवाणच राहणार आहे. तर आपल्या भावना अप्रत्यक्षरित्या गर्भापर्यंत काय असतात, पोहोचत असतात. जर आईचंच व्यक्तिमत्व तणावग्रस्त असेल किंवा समाधानी असेल, त्याची झळ पोटातल्या बाळापर्यंत पोहोचते. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व प्रसन्न, हसत खेळत, कोणाचाही मत्सर न करता, प्रेम करत, तेजस्वी आणि बुद्धिमान असलं पाहिजे. आता तुम्ही विचार करा की गर्भसंस्कार हा एक पण प्रकार आहे की बालाजी तांबेंनी पण गर्भसंस्कारांविषयी बरीच माहिती दिलेली आहे, किंवा किंवा काय आता ह्याच्यामध्ये बाळंतिणीनंतर पण आपण काय म्हणतो की अभ्यंग मसाज करणे किंवा धुरी शेक घेणे, पोटाला बेल्ट बांधणे, हे पण प्रसूती पश्चात पण काय करतात की बरीच काळजी घ्यावी लागते, कारण आपल्याला लॅक्टेशन चांगलं होण्यासाठी किंवा आपल्या हे चांगलं होण्यासाठी तर योगासनाने काय होतं की ब्रेस्ट भोवतीचं सर्क्युलेशन वाढतं. योगासनाने ब्रेस्ट भोवतीचं सर्क्युलेशन वाढलं की आपोआपच काय होतं की दूध चांगलं येणार, किंवा तुमचं समजा आता जो हा काय असतो की दुधाचा पण एक हार्मोनल ऍक्सिस असतो, आणि तो हार्मोनल ऍक्सिस जर व्यवस्थित अँगल मेंटेन राहिला तर तुम्हाला दूध यायला किंवा लॅक्टेशन यायला मदत होते. आणि तो जर ताण असेल तुमच्यामध्ये किंवा काळजी असेल, चिंता असेल, तर त्याच्यामुळे लॅक्टेशन काय होऊ शकतं की कमी होऊ शकतं. मग योगासनाने काय होतं की तिथल्या ब्रेस्टच्या स्नायूंना किंवा ब्रेस्टच्या मसल्सला सर्क्युलेशन वाढतं, आणि हा जो हार्मोनल ऍक्सिस आहे किंवा लॅक्टेशनसाठी जे लागणारे हार्मोन्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित स्त्रवायला मदत होते. आणि कारण बाळाचं हे जर दूध आलं व्यवस्थित तरच बाळाचं काय होतं की व्यवस्थित वाढ होते, नाहीतर मग बाळाला वरचं दूध चालू करावं लागतं. तर तसं होऊ नये म्हणून सुद्धा योगाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, महत्व किंवा मदत होते. त्याच्यानंतर अजून बाकीच्या गोष्टींमध्ये काय येतं की योगासनांमध्ये तुम्हाला आता मी सांगितलं की हे जे गॅसेस किंवा ब्लोटिंगचं प्रमाण पण काय असतं, कधी कधी जास्त प्रमाणात राहतं, तर ते पवनमुक्तासन म्हणा किंवा एक पाद पवनमुक्तासन करायचं, आपलं 2 पाद पवनमुक्तासन नाही करायचं. ते पण तुम्हाला जेवढं प्रेशर पोटावर देऊन सहज करता येईल तसं करायचं. किंवा वज्रासनाने पण काय होतं की कटीचे स्नायू किंवा पाठीचा मणका ताठ राहायला मदत होते, कटीच्या स्नायूंची बळकटी व्हायला मदत होते. त्यांनी नुसतं पोटऱ्यांना काय दुसरं हृदय मांडलंय, आणि आपोआपच काय होतं, हे सर्क्युलेशन सगळं व्यवस्थितपणे हृदयाकडे जाण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी आपल्याला काय होते, खूप चांगली काय होते, मदत होते. आता मी तुम्हाला प्रेग्नन्सी मधलं सांगितलं.
ह्याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का मॅडम, ह्याच्यामध्ये? हा, सीझर पण होतं ना, डिलिव्हरी सिझेरियन होतं ते. सीझर होऊ शकतं काही, म्हणजे सीझर झाल्यानंतर साधारणतः 1 महिना ते 3 महिने व्यायाम नाही करायचा. शक्यतो 1 महिना नाही, पण ज्यांना खूप त्रास होतो किंवा ज्यांना हम्म. प्रॉब्लेम आहे की बाबा नाही अजून पण टाके हील नाही झालेले किंवा जखम राहिली, अशा लोकांनी 3 महिने तर शक्यतो व्यायाम नाही करायचा. 3 महिन्यानंतर परत. त्यानंतर हम्म. त्यानंतर 3 महिन्यानंतर सगळी आसनं केली तर चालतात का? हो हो, सगळी आसनं केली तर चालतात, ओके. काही अडचण येत नाही. कारण तुम्ही जेवढं लवकर मुवमेंट चालू कराल तेवढ्या लवकर काय होतं की प्रत्येक गोष्टीचं सर्क्युलेशन वाढतं, प्रत्येक गोष्ट परत पूर्ववत व्हायला मदत होते. अच्छा. हम्म. आणि मग म्हणजे कारण काय होतं की तुम्हाला ह्याच्यामध्ये एकच गोष्ट नाही, तुमचं युट्रस इतकं स्ट्रेच झालेलं असतं, ते नॉर्मल कॉन्ट्रॅक्शन व्हायला म्हणजे ब्रेस्टफीड चालू झाल्यानंतर पण ते खाली पूर्ववत व्हायला मदत होतेच. परंतु हळूहळू त्या मसल आता कुठली पण फुगा फुगवला आणि तो परत स्ट्रेच करून ते रब्बर येतं, ते ते नॉर्मल पोझिशनला येतं. पण काही काही वेळेस तुम्ही डोक्यातले रब्बर बघा, ते कंटिन्युअस वापर करून स्ट्रेच करून परत नॉर्मल पोझिशनला नाही येत, तर ते तसे अच्छा. स्ट्रेच राहतात. तर तसं तुमचं गर्भाशय इतकं एक्सपांड झालेलं असतं ते तुमच्या पोटाचे स्नायू म्हणा, हे सगळीकडे फॅट डिपॉझिट झालेलं असतं थोड्याफार प्रमाणामध्ये. तर हे सगळं परत म्हणजे दुसरा जन्मच असतो तुमचा एक प्रकारचा. तर हे सगळं नॉर्मल यायला तुम्हाला थोडंसं, आणि कधी कधी पोस्टपार्टम सायकोसिस असतं, तर ते होऊ नये म्हणून, की पोस्टपार्टम सायकोसिस तुम्ही बाळाची काळजी घेऊ शकणार का? नाही. तर मॅडम, डिलिव्हरी झाल्यानंतर गर्भपिशवीचा आकार हा म्हणजे गर्भपिशवीचं तोंड असं ओपनच राहतं का काही महिने? हा, बऱ्यापैकी त्याचा टोन गेलेला असतो. मी तुम्हाला म्हणलं वजायना सुद्धा म्हणजे सर्व्हिक्स आतलं जे तोंड असतं गर्भाशयाच्या पिशवीचं, त्याला आपण हम्म. सर्व्हिक्स म्हणतो. जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तुमची तर ते कधी कधी लॅसरेशन्स असतात सर्व्हिक्सला, त्याला हिलिंग व्हायला वेळ लागतो किंवा ते एक्सपांड झालं असतं, ते 6 ते 10 सेंटीमीटर पर्यंत एक्सपांड होतं. म्हणजे ते असतं 2.5 सेंटीमीटरचं तोंड ओपन, 2 ते 2.5 सेंटीमीटर, आणि डिलिव्हरीमध्ये साधारणतः ते 10 सेंटीमीटर ते 12 सेंटीमीटर एक्सपांड होतं. तर ते डिलिव्हरी नंतर येतं थोड्यापैकी बऱ्यापैकी पूर्व, परंतु त्याचं पूर्ण व्यवस्थित त्याचं सगळं कंट्रोल यायला किंवा त्याला यायला मग तुम्ही कधी कधी वजायनाचा टोन नसेल तरी तुम्हाला नंतर सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस पण मग त्याचा हे नाही होत, व्यवस्थितपणा नाही वाटत किंवा व्यवस्थितपणे येत नाही. तर त्यावेळेस मग तुम्हाला तो विजयाचा टोन पण व्यवस्थित मेंटेन करायला, तर तुम्हाला मूलबंध म्हणा किंवा हे बटरफ्लाय आसन म्हणा, बद्धकोनासन म्हणा, किंवा बाकीची सगळी आसनं, सेतुबंधासन म्हणा, तर ह्या आसनांचा काय होतो की खूप चांगल्या प्रकारे काय होतो की उपयोग होतो. मग म्हणजे एक प्रॉब्लेम्स नाही आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे काढायला गेलं ना तर त्याची अगणित गणती आहे. म्हणजे ओबेसिटी आहे तुमच्यामध्ये किंवा किती नाही म्हटलं तरी प्रेग्नन्सी मध्ये नंतर बऱ्यापैकी ओबेज होतो आपण. तर ती हो. ओबेसिटी कमी करायला किंवा नॉर्मल म्हणजे परत परत आपला ऑस्टिओआर्थरायटिस होऊ शकतो की कॅल्शियम डिफिशियन्सी झालेली असते कधी कधी नंतर. बाळ तर त्याला जे पाहिजे ते सगळं ओढून घेतं, पण ती डेफिशियन्सी जी निर्माण होते ती तुमच्यामध्ये निर्माण होते. मग ओबेसिटीमुळे परत नी जॉईंट पेन चालू होतात, वजन की कधी कधी पुढं पुढं तर म्हणजे ह्या सगळ्याला कधी कधी युटेराइन प्रोलॅप्स होतं. म्हणजे युटरस म्हणजे ते नंतरच्या गोष्टी येतात युटेराइन प्रोलॅप्स वगैरे. तर ह्या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला की बाबा पोस्टपार्टम इश्यूज म्हणा किंवा डिलिव्हरी नंतर येणारे आज प्रॉब्लेम्स म्हणा, तर ह्या सगळ्यांना कधी कधी म्हणजे क्रॅक निपल्स, कधी कधी निपल रिट्रॅक्टेड असणे, नॉर्मल याच्यामध्ये कधी कधी खूप स्टिचेस बसले की खाली बसता येत नाही, तर अशा वेळेस पण लगेच नाही व्यायाम करू शकत. ह्याला पण तुम्हाला 20 दिवस 15 खूप 3rd डिग्री टेअर वगैरे झालं, एपिजॉटॉमी घेतली खाली वजायनाला, तर 3rd डिग्री टेअर झाला तर तुम्हाला लगेच व्यायाम नाही करता येत कारण खूप मोठ्या प्रमाणात स्टिचेस असतात. तर तुम्हाला सीज बाथ घेऊन किंवा ते स्टिचेस हिल झाल्यानंतर, थोडंसं हिल झाल्यानंतर मग हळूहळू हळू व्यायाम, पण सूक्ष्म व्यायाम तुम्ही इझिली करू शकता की बाबा नेक एक्सटेन्शन म्हणा किंवा एखादी मुद्रा म्हणा, ध्यान म्हणा, ओंकार जाप म्हणा, मेडिटेशन म्हणा, तर हे तुम्ही साधारणतः करू शकता. म्हणजे त्याला काही अडचण येत नाही. आणि थोडंसं हे फिमेल एज्युकेशन किंवा फिमेल काउन्सिलिंग पण काय होतं
खूप म्हणजे महत्वाचं ठरतं ह्याच्यामध्ये. म्हणजे सगळ्यामध्ये मन हळवं झालेलं असतं, इथं तुम्ही खूप सेन्सिटिव्ह झालेलं असता सगळ्या गोष्टींमध्ये. शारीरिक बदल झाले की मानसिक बदल पण होतातच. वयानुसार एक प्रकारचे बदल बदल होतात. तर ते सगळं ह्या म्हणजे योगामुळे काय होतं की सगळंकडचंच ब्लड सर्क्युलेशन, मसल स्ट्रेंथ वाढवणे, रेस्पिरेशन चांगलं होणे, ते सगळ्याच गोष्टींना आपल्याला काय होते मदत होते. एंडोक्राईन मेन सगळं हार्मोन्सचा खेळ आहे. आणि सगळं जर हार्मोन पिच्युटरी ऍड्रिनल ग्लॅन्ड जो हार्मोन ऍक्सिस आहे, हायपोथॅलॅमस पिच्युटरी ऍड्रिनल ऍक्सिस, तो जर नॉर्मल नाही राहिला तर खूप अडचणी येऊ शकतात. तो महत्वाचा आहे, त्याच्यामुळे स्ट्रेस डेव्हलप होतो नाही तर. तर हे आसनं काय करतात, आपल्याला जनरल हेल्थ, आपलं वेलबिईंग, आपल्या शरीराचं, आपल्या मनाचं, आपलं इमोशनलचं सगळं मदत करायला मदत करतं. प्राणायाम पण आपल्याला काय करतो, ब्रिदिंग टेक्निकमुळे काय होतं की ऑक्सिजनची जी वाढलेली गरज आहे ती पूर्ण करायला प्रत्येक पेशीला ऑक्सिजन लागतो, प्रत्येक सेलला. मग बेबीच्या ज्या हजारो सेल तयार होतात, एम्ब्रिओ तयार होतो त्या, आणि या हजारो सेलला हे करायला काय होतं की ऑक्सिजनची काय होते मदत होते. आणि रिलॅक्सेशन टेक्निकने काय होतं, आपोआपच तुम्हाला सेल्फ अवेअरनेस येतो, तुमचं पोश्चर इम्प्रूव्ह करायला मदत होते, तुमचं हार्मोन्स रेग्युलेशन किंवा ब्लड सर्क्युलेशन हे करायला मदत होते. तर त्या सगळ्या गोष्टींची काय होते, मसल टेन्शन कुठं असेल, ताण असेल की मसल, पोटाचे मसल होल्ड ऑन केलेले असतात तुम्ही, बॅकचे मसल ताणलेले असतात, तर वजन येत असतं पायावरती, ते सगळ्यांना काय होतं, एक प्रकारचं शवासनांमुळे किंवा ह्याच्यामुळे काय होतं की शिथिलीकरण येतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ते सगळं पोश्चर मेंटेन करायला मदत होते. मग हे प्रकारचे योगा काय आहे की आपण आता प्राणायाम म्हणजे ब्रिदिंग अॅक्रोबॅटिक्स म्हणू शकतो की बाबा एक प्रकारचं काय करतं की आपल्याला आनंद मिळवून देण्याचं, हार्मोनी डेव्हलप करण्याचं काम योगा करतो. मग ती इमोशनल असू दे, नाहीतर फिजिकल असू दे, नाहीतर मेंटल असू दे. बघ म्हणजे बाकीचा कुठला पण व्यायाम केला तर तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम डेव्हलपमेंट होईल, पण मेंटल प्रॉब्लेम जे काही कमी होणार ते फक्त योगाच कमी करणार. म्हणजे स्पिरिच्युअल आध्यात्मिक उन्नती करतं, भावनिक उन्नती करतं, हायपोथॅलॅमस पिच्युटरी ऑर्गन जो ऍक्सिस आहे तो नॉर्मल करतं. नंतर इव्हन लॅक्टेशन फेज मध्ये तुमचे सगळे हार्मोन रेग्युलेशनला, कारण मग काही काहींना दूधच येत नाही, ताण घेतला, टेन्शन घेतलं तर दूध येत नाही. तुम्ही किती खाल्लं तर तो हा सगळा भावनांचा परिणाम हार्मोन्सवर होतो. तुमचे हार्मोन्स जेवढे चांगले असतात तेवढं तुमचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहतं. म्हणजे तुमचं बायोकेमिकल म्हणू शकता की बाबा हे जे काही केमिकल लोचा आहे किंवा न्यूरोलॉजिकल जे आहे, सायकोलॉजिकल आहे, फिजिओलॉजिकल आहे, ते सगळे योगिक प्रॅक्टिसेस काय करतात, त्यांना डीपर अंडरस्टँडिंग असतं किंवा व्हेरियस सिस्टीम्सला, आपल्या सगळ्या सिस्टीमला काय करतात ते अफेक्ट करतात. इवन षटकर्मामध्ये साधारणतः तुम्ही अटक करू शकता किंवा फार फार तर जलनेती करू शकता. त्याच्यानंतर कपालभातीचा थोडाफार अभ्यास करू शकता. मग नंतर नंतर कपालभाती करणं थोडस शक्य होत असेल तर करू शकता, पण नसेल जमत तर तुम्ही अवॉइड करू शकता, काही अडचण नाही. पण म्हणजे कपालभाती पण तुम्ही बऱ्यापैकी करू शकता शुद्धिक्रियांमध्ये. वमन वगैरे विरेचन शक्यतो टाळलं जातं याच्यामध्ये. तर शंख प्रक्षालन, वमन, अग्निसार क्रिया, उड्डीयान बंद शक्यतो टाळलं जातं. जालंधर बंद, मूलबंद शेवटपर्यंत, मूलबंधाची पण प्रॅक्टिस तुम्ही शेवटपर्यंत करू शकता. काही अडचण नाही. तर हे सगळं म्हणजे जे काही आहे आता दिव्य साधनामध्ये आपण ध्यान, धारणा आणि प्रत्याहार येतं. तर ते पण काय करतं की आपल्याला सेल्फ रिअलायझेशन करायला किंवा आपल्या मनातील विचार कंट्रोल करायला किंवा आपल्याला स्ट्रेस कमी करायला, नंतर आपलं जे एक्साइटमेंट किंवा इरिटेशन आहे, रेस्टलेसनेस आहे, मनातील अशुद्ध किंवा तामसिक ज्या प्रवृत्ती आहेत, राजसिक ज्या प्रवृत्ती आहेत त्या कमी करायला मदत करतं. म्हणजे तुम्ही असं विचार करा की स्पिरिच्युअलिटीचं खाली इमोशन्स येतात, इमोशनच्या खाली मेंटल स्टॅटस येतं, मेंटल स्टॅटसच्या खाली हायपोथॅलॅमस येतं, हायपोथॅलॅमस पिच्युटरी ग्लॅन्ड, पिच्युटरी ग्लॅन्डचं म्हणजे आता तुम्ही विचार करा पिच्युटरी ग्लॅन्ड आणि हायपोथॅलॅमस, हायपोथॅलॅमस मध्ये भावना, पिच्युटरी ग्लॅन्ड म्हणजे सगळा हार्मोन्सचा कंट्रोल करणारी ग्लॅन्ड, आणि तिच्या खाली सगळे टार्गेट ऑर्गन्स येतात, म्हणजे पूर्ण तुमचं युटरस येतं, ओव्हरीज येतात, स्प्लीन आहेत, सगळेच ऑर्गन्स जे काही विसरेल ऑर्गन आहेत
मग जर तुमचा हायपोथॅलॅमस पिट्युटरी जो ऑर्गन ऍक्सिस जर चांगला राहिला तर सगळेच काम काय होणार आहेत, फिजिओलॉजिकल कामं चांगली होणार. फिजिओलॉजिकल काम तर मेंटल. मग ते हायपोथॅलॅमस जर चांगला राहिला, पिट्युटरी ग्लँड मधनं जे हार्मोन्स निघणार ते हायपोथॅलॅमस पण विचार चांगले राहिले तर मेंटल स्टॅटस तुमचं चांगलं लागतं. मेंटल स्टॅटस मग हायपोथॅलॅमस ऍक्सिस चांगला म्हणजे इमोशन्स पण चांगला आणि मग तुमची आध्यात्मिक पण उन्नती येते. असं सगळं हे योगा प्रॅक्टिसेसने शक्य होतं, ते इतर कुठल्या गोष्टींनी शक्य होत नाही. चल, आता आपलं फक्त मेनोपॉज राहिलं. तुमची एक्झाम कधी आहे? पुढे गेली आहे मॅडम एक्झाम. मग डिसेंबर मध्ये आहे का आता नोव्हेंबर एंडलाच आहे? नाही, नोव्हेंबर एंडला नाहीये, डिसेंबर मध्येच नंतर असेल कदाचित. हा, मग आता आपलं फक्त रजो निवृत्ती मधले एक्सरसाइजेस राहिले आणि हा. रजो निवृत्तीतलं शेड्यूल राहिलं की रजो मध्ये, तर ते आपण काय करू की आता पुढच्या येत्या शुक्रवारी मग ते रजो निवृत्तीचं घेऊन टाकू, म्हणजे आपला हा सिलेबस बऱ्यापैकी संपला असेल. मग तुम्हाला मी माझ्याकडे जेवढ्या नोट्स आहेत तेवढ्या मी बऱ्यापैकी पाठवून देते साधारणतः. मागच्या वेळेस काही म्हणजे मला ते हाताने लिहून काढते, हे सगळे इंग्लिशमध्ये असतं, काही काही ठिकाणी ते स्वस्तवृत्तचं पण बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये, मला मराठी गोष्टी सापडे ना. ठीक आहे, बघू मग मला जेवढं काही सापडते तेवढं मी तुम्हाला पाठवते. हम्म. ओके मॅम. हो. हा, ठीक. थँक्यू. हो.